आम्ही सारे दाभोळकर बंधुभुवांना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, बंधुभुवांना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, बंधुभुवांना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अशोक खरात बोंधूबाबा प्रकरण याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. असं म्हणतात की स्त्रिया या अंधश्रद्धेच्या वाहक असतात आणि बोंधूबाबा अशोक खरात याला बळी पडणाऱ्या अनेक स्त्रियांचे रोज नवनवीन प्रकरण समोर येत आहेत. हा बोंधूबाबा मला चमत्कार येतो किंवा मला भविष्य समजतं असंच सांगून अशी बतावणी करून अनेक स्त्रियांना अनेक महिलांना बळी पाडत होता. हे असे बोंधू प्रकरण किंवा हे जे बोंधू बाबा असतात खोटं बोलतात, दांभिकता दाखवतात आणि स्त्रियांचं तसंच तुमच्या श्रद्धेचा गैरवापर करून ते तुम्हाला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक हानी पोहोचवतात. याच्यापासून तुम्ही सावध राहा, विवेकी विचाराचा स्वीकार करा, अंधश्रद्धेला बळी पडू नका, अशा बोंधू बाबांना बळी पडू नका. अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा बोंधू बाबांचा चमत्कार जर दाखवून देत असेल तर आम्ही 21 लाखाचं बक्षीस देखील जाहीर केलं आहे. असे जे बोंधू बाबा असतात हे फक्त तुमच्या श्रद्धेचा वापर करून, तुमच्या मानसिकतेचा हनन करून तुम्हाला पैशाने आणि डोळस प्रकरण हे सुद्धा पुण्याचं एक प्रकरण मागे समोर आलं होतं आणि आता सुद्धा हे खरात बोंधूबाबा खरात याचं प्रकरण खूपच गाजतं आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला या बळी पडलेल्या आहेत. आपण पेपरमध्ये बघत आहोत की काही महिलांचा असा त्या संदर्भात विचार आहे की अशा महिलांनी आत्महत्या केली पाहिजे. का म्हणून अशा महिलांनी आत्महत्या केली पाहिजे? त्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांची दिशाभूल झालेली आहे आणि महाआणी हेच काम करत असतं. जिथे जिथे लोकांच्या श्रद्धेची फसवणूक होते, दिशाभूल होते, त्यांना दिशा दाखवण्याचं काम महाआणीच करतायत. आपणही आमच्या या प्रचार प्रसारामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो. धन्यवाद. आज आपण इथे बोंधू अशोक खरात येऊ नये आपल्या घरात त्यासाठी जनजागृती करण्यासाठी आलेलो आहोत. हा बोंधू बाबा आपला ज्योतिष सांगतो, मी मोठा ज्योतिषी आहे आणि ज्योतिषाच्या नावाने आपलं शोषण करत होता. त्याला आपल्याला पोलीस कधी उचलतील याचं ज्योतिष माहिती नव्हतं. तो ज्योतिष तुमचं काय सांगणार? दुबईला मोठी ज्योतिषची जागतिक परिषद होती. त्या परिषदेमध्ये जे ज्योतिषी गेले आणि युद्ध चालू झालं. त्यांनी काय केलं पाहिजे होतं? कुंडली मांडली पाहिजे होती आणि त्यांना मुक्ती कधी मिळेल हे बघितलं पाहिजे होतं ना, पण नाही. काय झालं? त्यांनी भारत सरकारला विनंती केली, आम्ही इथे अडकलोय, आम्हाला सोडवायला या, आम्हाला विमान पाठवा. त्यामुळे ज्योतिषावर विश्वास ठेवू नका. बहिणाबाई सारखी सांगते नको नको ज्योतिषा माझ्या दारात येऊ, तर हा घरात आपल्या घरात का पोचतो? त्याच्यामध्ये महिलांचं शोषण का होतं? याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळी दडपण आहेत. महिला याला बळी पडल्या आहेत. तर दोष कोणाचा आहे? त्या बोंधू बाबाचा खरातचा. पण महिलांना दोषी धरलं जातं. त्यांना अक्कल नाही का? त्यांनी एका महिला त्याला बळी का पडल्या हे आता पोलीस तपासात येत आहे. जे आम्ही सांगत होतो ते तो अशा महिलांना बोलवायचा, आपल्या ऑफिसमध्ये घेऊन यायचा. ऑफिसमध्ये त्यांना कडवट, तुरट, काळं असं काहीतरी प्यायला तीर्थ म्हणून द्यायचं आणि पेढा म्हणून द्यायचा. हे सगळं आता पोलीस तपासात आलेलं आहे. आम्ही आधी सांगत होतो. त्याच्यामध्ये गुंगी येणारं मादक द्रव्य असलेलं एखादा पदार्थ टाकला तर ती महिला त्यांनी तिला स्पर्श केला तर ती काय प्रतिकार करू शकेल का? नाही. पण दोष काय दिला जातो? आपल्या समाज व्यवस्था महिलेला दोष देते. मुंबई जिल्हा, ठाणा जिल्हा म्हणून हेल्पलाईन दिलेली आहे. या हेल्पलाईन वर तुम्ही आपल्या तक्रारी नोंदवा. तुमच्या तक्रारी तुमच्या सोबत आम्ही आहोत, पोलीस प्रशासनासोबत आहोत. जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याने अशोक खरात आता आतमध्ये आहे. हा कायदा अधिक बळकट व्हायला हवा म्हणून पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारला आम्ही विनंती करतोय. पण हा कायदा नको आहे.
म्हणून काही मंडळी पण त्याच्या विरोधात आवाज उठवत आहे. कोण ही मंडळी? तर ज्याने कायद्याला विरोध केलेला, ज्याने कायद्याला विरोध केलेला ती मंडळी जातात आणि सरकारला सांगतात. पण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दबावाखाली अशा मिटिंगा झाल्या नाहीयेत. ही आपली सगळ्यांची ताकद आहे. हा जादूटोणा विरोधी कायदा जसा महाराष्ट्रात आहे तसाच कर्नाटकमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, केरळमध्ये आहे आणि बाकीची काही राज्य करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आम्ही हा कायदा देशव्यापी व्हावा म्हणून पण प्रयत्न करत आहोत. अंधश्रद्धा जी आहे ती फक्त बुवा यांच्याकडनं होत नाही, पण आपल्या प्रसार माध्यमातून सुद्धा होतात. आपल्या फिल्म जे दाखवतायत त्याच्यातून पण होतात. आता फिल्म नवीन आली आहे धुरंधर जी फिल्म आहे ती कोणाबद्दल आहे? तुम्ही पाहिलेली आहे का सगळ्यांनी? धुरंधर फिल्म एकदम हिट झाली आहे, खूप पैसे कमावले त्यांनी. पण ते त्या फिल्म मधनं फक्त द्वेष येतो लोकांना, हिंदू मुसलमान द्वेष, त्याचा उद्देश तोच आहे आणि त्याच्यातनं ते पैसे कमवत आहेत. तर धुरंधर फिल्म म्हणजे ते अजित डोवालने काय काय चमत्कार केले त्याच्याबद्दल आहे. पण जी आपल्याकडे 1999 मध्ये हायजॅकिंग झाली एक प्लेनची, वाजपेयीची सरकार होती तेव्हा, आणि ती प्लेन हायजॅक करून कंधार मध्ये गेली आणि त्याच्याबरोबर अजित डोवाल गेला आणि त्यांनी जी मागणी केली होती की आमचे जे पाकिस्तानहून आलेले टेररिस्ट आतंकवादी त्यांना तुम्ही सोडा. तर वाजपेयीच्या सरकारने सोडलं त्यांना. मसूद अझहर म्हणून होता, त्याला सोडला, त्याला पाकिस्तानमध्ये पोहोचवला आणि नंतर हा मसूद अझहर येऊन मुंबईवर आक्रमण केला 2008 मध्ये. तर माझं म्हणणं आहे की अंधश्रद्धा जी आहे आपल्या देशात सगळीकडनं येते आपल्याकडे, म्हणजे फक्त बुवा बाबांमधनं नाही, पण सरकार पण करते ते काम. तर त्याच्याबद्दल सतर्क राहावं सगळ्यांनी.